नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. महाचर्चेच्या निमित्तानं आपण निवडणूक जे मतमोजणी सुरू आहे त्या मीडिया कक्षामध्ये आपण आलेलो आहेत. सकाळचे आता 9:30 वाजून गेलेले आहेत. साधारण 10 वाजता मतमोजणी या ठिकाणी सुरू होणार आहे. पहिल्यांदा प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 4 ची मतमोजणी या ठिकाणी सुरू होणार आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेले आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 4 पर्यंतचे जे उमेदवार आहेत, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत सर्व पक्षाचे, त्यांना आतमध्ये मतमोजणीसाठी या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळं एकंदरीत चोख पोलीस बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी लावलेला आहे. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे बाहेरच्या बाजूला घोळका करून या ठिकाणी थांबलेले आहेत. आपण येताना बघितलं या ठिकाणी चोख पोलीससुद्धा बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे. एकंदरीत काय सांगता येईल? जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर साहेब यांनी अगदी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. पोलिसांचा अगदी तगडा बंदोबस्त, कोणताही अनुचित प्रकार घडू नये ह्यासाठी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. त्यासोबत बाकीच्या सर्व प्रतिनिधी जे मोजणीसाठी जे येणारे प्रतिनिधी आहेत किंवा त्याचे जे सहाय्यक आहेत यांनी आतमध्ये प्रवेश केलेला आहे. 9:15 म्हणजे 9:30 ते 10:15 दरम्यान आता वेळ आहे सध्याची. आणि निकालाची किंवा मतमोजणीची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली आहे. प्रत्येकाचे फोन वाजत आहेत सध्या. थोडक्यात काय झालं निकाल, काही जणांनी गुलाल सुद्धा आणून ठेवलेला गुलाल सुद्धा आणून ठेवलेत. काल परवाची बुकिंग केले. काही जण लंगोट बनवून तयार आहेत. लंगोट नाही, अगदी जोरदार तयारी केलेली आहे. खऱ्या अर्थानं गुलाला सोबत फटाकडे सुद्धा आणून ठेवलेत. काही जणांचे ते 10 किलोचे पॅक, 50 किलोचे पॅक असे सुद्धा काही ठिकाणी एवढं जोरदार आहे. काही ठिकाणी तर सुतळी बॉम्ब ठेवलेत. सुतळी नाही, बॉम्बच थोडक्यात एवढा जोरात धमाका होणार आहे की बऱ्याच साधे गरजे आहेत ते पडणार अशी अवस्था निर्माण झाली. त्यामुळे आज 5 वाजेपर्यंत जत शहरात प्रत्येक प्रभागात धमाका सुरू होणार. धुरळा उडणार, प्रत्येक प्रभागात धुरळा उडणार आहे. एकंदरीत जर बघितलं तर 10 वाजता ही मतमोजणी या ठिकाणी सुरुवात होते. प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4 हे 4 एकूण प्रभाग आहेत. याची मतमोजणी या ठिकाणी सुरू होणार आहे आणि 10:30 पावणे 11 पर्यंत पहिले निकाल या ठिकाणी हाती येणार आहे. आताच नुकतंच निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण राठोड यांनी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. खास आपल्याला एक वेगळा मीडिया कक्ष या ठिकाणी ठेवलेला आहे. सर्व पत्रकार सुद्धा या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत, माहिती घेत आहेत. पत्रकारांनाही याची चांगली उत्सुकता लागलेली आहे. जत शहरातील अनेक राजकीय पक्षांना सुद्धा चांगली उत्सुकता लागलेली आहे. त्यामुळे एकंदरीत जत नगर परिषदेच्या निवडणुकीचा धमाका आता काही वेळातच या ठिकाणी सुरू होणार आहे. काय सांगता येईल, प्रशासनाची व्यवस्था कशा पद्धतीने होते? प्रशासनाने अगदी जसं मीडिया कक्ष तयार केले सेपरेट स्वतंत्र, तशाच पद्धतीने पोलिसांसाठी सेपरेट बसायची व्यवस्था किंवा जे विश्रांतीसाठी आहेत टप्प्याटप्प्याने पोलिसांचं हे केलं जाते बंदोबस्तासाठी. किंवा एकच पोलीस कंटिन्यू एकाच ठिकाणी थांबू नये. त्यानंतर तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी कोणत्याही उमेदवाराला मुख्य गेटच्या आत सोडायचं नाहीये. ज्याच्याकडं आयडेंटिटी दिलेली आहे प्रशासनाने त्या आयडेंटिटीची तपासणी करून आणि आत एंट्री करताना मोबाईल असू नये ह्या पद्धतीचं नियोजन करून त्यांनी प्रत्येक उमेदवाराला सोडत आहेत. आणि तुम्ही म्हणल्यासारखं पहिल्या फेरीत पहिल्या राऊंडमध्ये 4 प्रभाग क्रमांक मतमोजणीसाठी घेणार आहेत आणि त्या संदर्भात जे मोजणी प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा ते प्रवेश देऊन सध्या प्रक्रिया हळूहळू सुरू आहे. सध्या 1 ते 4 प्रभाग पहिल्यांदा का घेतलेत याची जर माहिती आपण घेतली तर पहिले 4 प्रभागाची मतमोजणी झाल्यानंतर ते सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा नेते असतील ते बाहेर जातील. त्यामुळे जेणेकरून गर्दी कमी होईल आणि प्रशासनाला तो ताण येणार नाही यासाठी त्यांनी ते नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दुसरे वार्ड घेणार आहेत. त्यामुळे थोडासा प्रशासनाचा ताण सुद्धा कमी होणार आहे. बरोबर. त्यामुळे एकंदरीत जे 16-17 दिवस जी उत्सुकता होती आता उत्सुकता पूर्ण अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्रशासनाने अतिशय जोरदार या ठिकाणी तयारी केलेली आहे. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी चोख बंदोबस्त लावलेला आहे. जे आतमध्ये सोडण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी नवीन पोलीस लावलेले आहेत. नवीन पोलीस जेणेकरून ओळखीच्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी नवीन पोलीस बंदोबस्तासाठी लावलेला आहे. काही ठिकाणी गावात सुद्धा पोलीस बंदोबस्त लागला. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं जसं आता म्हणला शिवाजी पुतळ्याकडून जो सांगली जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी प्रेक्षकांची किंवा मोजणीची माहिती ऐकण्यासाठी येऊन प्रचंड गर्दी जमलेली आहे. त्या गेट म्हणून येताना सुद्धा
बऱ्याच जणांना थांबवलं जात आहे, चेक केलं जात आहे की कोणताही उमेदवार विना ओळखपत्राशिवाय आत येऊ नये. तसंच प्रचंड बंदोबस्त लावल्यामुळं आणि जसं निकालानंतर जो 4 टप्पे ते केलेले आहेत, 4 प्रभाग, त्या प्रभागाचे जेवढे निकाल लागतील तेवढे ते बाहेर जातील उमेदवार. नंतर दुसरे ज्यांची पुढच्या टप्प्यात येणार आहे त्यासाठी सुद्धा त्या प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे. एकंदरीत चांगली उत्सुकता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 7 उमेदवार या ठिकाणी होते. त्यातले मुख्य पक्षाचे 4 उमेदवार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा आणि शिवसेना उबाटा गटाचे जे माजी सभापती आहेत माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांनी गेली 30 ते 40 वर्षे या जत शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं आणि एक प्रशासकीय अनुभव आणि सरपंच म्हणून 5 वर्षे काम केले. तो असा तगडा उमेदवार या ठिकाणी उभा होता. तर भाजपच्या वतीने जे ज्येष्ठ नेते आहेत डॉक्टर रवींद्र आरळे यांनीसुद्धा गेले अनेक वर्षे भाजपच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विविध विकासकामे केलेले आहेत आणि सिमेंट कॉर्पोरेशन संचालक म्हणूनही त्यांनी गेले काही वर्षे काम करत आहेत. त्यामुळे भाजपनं सुद्धा एक तगडा उमेदवार या ठिकाणी मैदानात उतरला होता. त्यानंतर तिसरा उमेदवार आहे सांगली मार्केट कमिटीचे जे सभापती आहेत सुजिनाना शिंदे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. त्यांनासुद्धा प्रचारात त्यांनीसुद्धा धडाका या ठिकाणी उभा केला होता. त्यानंतर चौथे उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाचे माननीय सलीमभाई गवंडी. हे बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जत शहर असेल किंवा तालुक्यामध्ये असेल एक संघटना मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं होतं. अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे, अनेकांना सोयी सवलती मिळवून दिलेल्या आहेत. तर असे 4 उमेदवार या जत शहराच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये उभे होते. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं सत्ताधारी मध्येच एक जर काँग्रेस सोडला आपण तर सत्ताधारीमध्ये एकमेकांची स्पर्धा लागली, एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले. यामुळं सर्वच राष्ट्रीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुद्धा झाली होती. त्यावेळी प्रचार सुद्धा यंत्रणा जोमात वापरला गेला आणि त्या माध्यमातून आजचा हा निकालाचा एक शेवटचा क्षण आहे. थोड्या वेळाच आपल्या हाती निकालाची अधिकृत माहिती मिळेल. त्यामुळे आपण त्या निकालाकडेच जास्त लक्ष केंद्रित करूया आणि पुढच्या लगेच थोड्याच वेळात आपण निकालाचं सुद्धा. त्यामुळे पहिला भाग महाचर्चेचा आपण निकालाची पार्श्वभूमी कशी आहे, कशा पद्धतीने प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी काम करते, मतमोजणी किती वाजता सुरू झालेली आहे हा भाग आपण देतोय. त्यानंतर आपण लगेच निकाल 1 ते 4चा निकाल लागल्यानंतर आपण त्याची माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांना आपण विजयी उमेदवारांचा आपण देणारच आहेत. विजयी जे उमेदवार आहेत त्यांच्या काही मुलाखती असतील किंवा त्यांचा विजय जल्लोष कशा पद्धतीनं जत शहरामध्ये होणार आहे, धमाका कसा असणार आहे, फटाके कसे उडवणार आहेत, अटोमबॉम्ब कसे उडवणार आहेत, हे सगळी इत्तंभूत माहिती आपण या चर्चेतून देणार आहोत. आता या ठिकाणी इथेच थांबूया. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.